नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कशा प्रकारे नवीन पालवी फुटल्यानंतर संत्र्याला आपल्याला कोणती फवारणी देणे जेणेकरून जे झाड पिवळे पडण्याचे प्रमाण जे आहे वाढत आहे हे कुठेतरी आपण कंट्रोल करू शकतो। तर मंडळी, अशाच एका बागेमध्ये आपण आलेलो आहोत। आता ही जी बाग आहे ही कंप्लीट 2 वर्ष हिला झालेली आहे आणि 3रं वर्ष हिला लागलेलं आहे। म्हणजे 2 वर्ष पावसाळ्यात झालेलं आहे आणि 3रं वर्ष आता हिचं चालू झालेलं आहे। तर मंडळी, म्हणजे 2.5 वर्ष आपण या बागेला म्हणू शकतो। आता या बागेमध्ये तुम्ही बघू शकता की कटाई सुद्धा 1 महिन्याआधी कंप्लीट झाली आणि छान प्रकारे फुटवे कशा प्रकारे हिथीतभर फुटवे हिची आपल्याला दिसून येते, कारण की हिची साधारणतः या भागातून कटाई केलेली आहे आणि छान प्रकारे फुटवे हिचे एकदम आलेले आहे। आता मंडळी, आपण बघू शकतो का आपल्या भागामध्ये खूप पिवळे पडण्याचे प्रमाण झाडांचे वाढलेले आहे आणि सोबतच काय होत आहे की याच्यावर रोग जे येत आहे त्यामुळे सुद्धा याची पालवी खराब होते आणि एक वेळा जर आपण पालवी खराब झाली तर झाड ऑटोमॅटिकच डॅमेज होणार आहे। तर कशा प्रकारे आपण हे डॅमेज वाचू शकतो आणि कशा प्रकारे आपलं झाड आणखीन चांगलं करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे। व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त संत्रा जे नवीन शेतकरी आहेत यांच्या पर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून ते सुद्धा आपली बाग चांगल्या प्रकारे वाढू शकणार आहे। तर मंडळी, आपण आता एक झाड बघूया। मी बागेत फिरताना एक झाड दिसलं, तर या झाडावरती तुम्ही बघू शकता की मावा किती नवीन पालवीवरती कशा प्रकारे अटॅक करत आहे। तुम्हाला हे दिसत असेल, हे आता मावा आहे आणि हे कशा प्रकारे अटॅक करणार आहे हे बघून घ्या। आणि हे नवीन पालवीवरच अटॅक करणार, हे एकच नाही, हे तुम्ही बघू शकता इथं सुद्धा। तर ही नवीन पालवीवरती अटॅक करणार आहे आणि नवीन पालवी आपली खराब होणार आहे। आता नवीन पालवी जर आपली खराब झाली तर ऑटोमॅटिकच आपलं जे झाड आहे हे कुठेतरी मागं येणार आहे। हे बघू शकता तुम्ही, प्रत्येक नवीन पालवीवर जिथं नवीन पालवी आहे तिथं ह्यानं अटॅक केलेला आहे। तर आता हे अटॅक कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो आपण, हे या व्हिडिओमध्ये आपण मेनली फोकस आपला असणार आहे की नवीन पालवी आपल्याला कशी वाचवायची। तर मंडळी, ज्यावेळेस अशा प्रकारे तुमची बाग होणार आहे किंवा तुम्हाला हे लक्षण दिसणार आहे आणि हे लक्षण तुम्हाला ओळखू कधी येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही बागेमध्ये जे आपण निरीक्षण म्हणतो, निरीक्षण खूपच इम्पॉर्टंट असते प्रत्येक शेतामध्ये। हे जेव्हा तुम्ही करणार आहात त्यावेळेस तुम्हाला या प्रकारचे कंट्रोल मेजर आपल्याला काय करायचे हे समजणार आहे। तर आता ज्यावेळेस तुम्हाला ते मावा दिसणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला इमिडाक्लोप्राइड कंटेंट असणारं कोणतंही कीटकनाशक तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। आता इमिडाक्लोप्राइड एकच वापरायचं का, सोबत आपल्याला काय करायचं आहे की जे संत्रा झाड असते, संत्रा बगीचा असते किंवा आपण झाडच पकडूया, याला मॅक्रोन्यूट्रिएंट लव्हिंग प्लांट म्हणतात। तर याच्यामध्ये मॅक्रोन्यूट्रिएंटची कमतरता आपल्याला खूप लवकर जाणून येते। सोबतच आपल्या इकडले शेतकरी बहुतेकदा फक्त झाड ज्यावेळेस येते त्यावेळेसच ते काय करतात की याला खत वगैरे देतात। तर असं न करता आपली जी सोय असते ही थांबू नका, ती चालूच ठेवायची आहे। तर या फवारणीमध्ये आपल्याला मॅक्रोन्यूट्रिएंट सुद्धा घ्यायचे आणि इमिडाक्लोप्राइड आहे, मॅक्रोन्यूट्रिएंट आहे आणि एक बुरशी घ्यायची। बुरशीचा एक साप घ्या किंवा रोको घ्या, कोणताही एक कंटेंट तुम्ही घेऊ शकता, कारण की याच्यामध्ये बुरशीचा अटॅक आपल्याला मेनली संत्र्यामध्ये जाणून येत आहे। आता आपण बघू शकतो की बहुतेक वेळा नवीन बाग ही जी आहे ही पिवळी पडताना आपल्याला दिसत आहे। ते कुठेतरी आपल्या व्यवस्थापन मध्ये कुठेतरी दुर्लक्ष होत आहे। आता बगीच्यामध्ये या प्रकारचे सुद्धा झाडं असतात आणि या प्रकारचे सुद्धा असतात आणि या प्रकारचे सुद्धा झाडं असतात। एक टाईपचे झाडं आपल्याला कोणाच बगीच्यामध्ये बहुतेक बगीच्यामध्ये दिसून येत नाही। त्यामुळे आपला हेतू हेच असला पाहिजे की जास्तीत जास्त झाडं कशा प्रकारे आपण योग्य व्यवस्थापन चांगलं डेव्हलप करू इच्छितो। आता तुम्ही हे झाड बघू शकता की योग्य वेळी कटाई केलेली आहे, योग्य वेळी पाण्याचं नियोजन आहे, लॅटरल टाकलेले आहे, त्यामुळे याचा घेरा जे बनणार आहे म्हणजे पुढे जाऊन जे याला संत्रे लागणार आहे तर ते त्याला सांभाळू शकणार आहे। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही योग्य व्यवस्थापन जर केलं तर चांगला आपला बगीचा डेव्हलप होऊ शकतो। आणि ज्या शेतकऱ्यांना झाडं पिवळे पडत आहे त्यांना काही अडचण आहे ते कमेंटमध्ये ते अडचण लिहू शकतात। मी जर शक्य असेल तर तुमच्या शेतामध्ये सुद्धा भेट देणार आहे। आणि कारण की हिच्यामधून काय होणार आहे की परस्पर चर्चा करून आपल्याला एक संत्र्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्या भागामध्ये क्रांती घडून आणता येणार आहे। त्यामुळे ज्या पण शेतकऱ्यांना वाटत असेल की त्यांच्या शेतामध्ये आपण चर्चासत्र ठेवूया, त्यांनी कमेंटमध्ये आम्हाला मेसेज करा किंवा मी नंबर देणार आहे त्यावर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता आणि अशा प्रकारे आपण चांगली बाग एक डेव्हलप करू शकतो। तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच। पुढील अशा अनेक व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। धन्यवाद।